मी लहानपणापासून अशा गावात वाढलो जिथे हे जग समोर दिसणाऱ्या क्षितिजापर्यंतच मर्यादित आहे असं वाटायचं. पण त्या क्षितिजा पलीकडे सुद्धा एक भलं मोठं जग आहे हे समजायला वयाची तब्बल 20 वर्ष उलटली. आणि मग सुरू झाला एक न संपणारा प्रवास, जो आज मला घेऊन आलाय पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाजवळ असलेल्या देशात, अर्थातच आईसलँडमध्ये. स्वर्ग म्हणतात ते काय हेच का? हे सौंदर्य जगात भारी आहे. सुप्रभात मित्र हो, आईसलँड मधला माझा आजचा दुसरा दिवस आणि मस्तपैकी आता मी रेडी झालेलो आहे. ब्रेकफास्ट रेडी आहे. सो हा आहे आपला आजचा ब्रेकफास्ट, ब्रेड आणि ऑमलेट. मस्तपैकी या निसर्गाचा आस्वाद घेत घेत करूयात आपण ब्रेकफास्ट. जस्ट आमचा ब्रेकफास्ट झाला आणि आम्हाला समोर मस्तपैकी घोडी दिसल्या, घोड्यांचा कळप दिसलेला आहे. आणि आईसलँड मधली जी काही घोडी आहेत ना, ते खूप सुंदर असतात दिसायला पाहिजे. हे बघा या इथे. असं म्हणतात मागच्या 1000 वर्षांपासून आईसलँड मधल्या या घोड्यांचं कधीच मिक्स ब्रीडिंग केलं गेलं नाही. त्यामुळे हे जगातील इतर घोड्यांपेक्षा वेगळे दिसतात. आता आम्ही कुठे आहोत तर ते जे फेमस ग्लेशियर आहे ना सर्वात मोठं, त्या ग्लेशियरच्या जवळ तिकडे पाठीमागे तुम्हाला ग्लेशियर दिसत असेल. आजचा प्लॅन काय आहे तेंजिन भाई? ओ आज का प्लान, सो टुडे वी आर गोइंग टू द ग्लेशियर. ग्लेशियर के ऊपर जा रहा है, राइट. और उसके बाद हम आगे निकलेंगे और वहाँ पर एक डायमंड बीच होता है. डायमंड बीच. चला मित्र, दुपारचे आता 12 वाजलेले आहेत आणि आता आपण चाललेलो आहोत ग्लेशियर बघण्यासाठी. तेंजिन चालवतोय गाडी. लेट्स गो मॅन, लेट्स गो. आपण आता फायनली निघालेलो आहोत ग्लेशियरकडे. तिकडे आपल्याला जाण्यासाठी जवळपास अर्धा ते पाऊण तास लागणार आहे आणि आम्ही आता फुल पॅक झालेलो आहोत. शूज जो आहे तो ट्रेकिंगचाच पाहिजे, ज्याला ग्रिप आहे, अदरवाईज तिकडे घसरण्याचे चान्सेस आहेत. सो आता ऑल सेट झालं. लेट्स गो. सवेनाफेल योकुल. सवेनाफेल योकुल. योकुल. स्केटाफेल क्या है फिर? स्केटाफेल भूल जाओ. सवेनाफेल योकुल. यार ये नाम ही प्रोनाउंस नहीं हो रहा बिल्कुल भी, है ना? या क्या है नाम वो? स्केटाफेल. 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 स्केटा ता क्यों लिख रहा है मेरे को? स्केटाफेल. बेसिकली यहाँ पे वो लोग क को ज बोलते हैं एंड फ को फी बोलते हैं बेसिकली. हाँ क्या? या अंकित फाइनली हम यार बिलीव अभी भी नहीं हो रहा है मेरे को कि हम आइसलैंड में ट्रैक कर रहे हैं. मेरे को बिलीव नहीं हो रहा क्या चल रहा है. Still in the dream world. Oh my God. मित्र, फायनली आपण पोहोचलो आहोत आइसलँड मधल्या सर्वात मोठ्या ग्लेशियर जवळ. आणि हे बघा, ओ माय गॉड, काय जबरदस्त दिसतंय. ते किती मोठे मोठे खडक आहेत, लिटरली बर्फाचे. म्हणजे स्वर्ग म्हणतात ते काय हेच का? म्हणजे मला अजूनही विश्वास नाही बसत आहे की मी आता आइसलँडमध्ये. किती वेळा बोलू मी हे शब्द, बट खरंच बिलीव्ह नाही करत आहे. लिटरली हे सौंदर्य जगात भारी आहे.
तर आम्ही आता त्या ग्लेशियरच्या पॉईंटच्या इथून आलेलो आहोत पार्किंगमध्ये, जिथे आपली कॅम्पर व्हॅन उभी आहे. आतमध्ये मस्त वेग आता सर्वांनी बनवलेलं आहे जेवण. खरं तर आता आम्हाला पटकन काहीतरी बनवून खायचं होतं, जेणेकरून आम्हाला पुढचा पॉईंट जो आहे तो आम्हाला लवकरात लवकर गाठायचा आहे. ग्लेशियर बघून आम्ही आता ब्लॅक डायमंड बीचकडे निघालो होतो, जे अंतर जवळपास 50 किलोमीटर लांब होतं. हळूहळू आम्हाला आईसलँडच्या वातावरणात बदल जाणवायला लागला होता. तर आपण आता पोचलो आहोत ब्लॅक डायमंड बीच वरती. अंकित ट्राय करतोय मराठीत. कर कर भाई, तू शिकलं पाहिजे सध्या. मित्रांनो आपण पोचलो आहोत ब्लॅक डायमंड बीच वर. हा करेक्ट. वर नाही बस. हा अंकित आता शिकवतो मी मराठी हळूहळू. व्हेरी गोल्ड, ट्रस्ट मी. दिस इज समर. हा इकडचा हा समर आहे भाई. नेक्स्ट लेवल. ये सारे डायमंड जो बोलते हैं आइसबर्ग्स है बेसिकली. आए कहाँ से? पीछे, इसी के पीछे जस्ट बहुत बड़ा वो है ग्लेशियर. वहाँ से ग्लेशियर से टुकड़े टूट के यहाँ पे आए हैं. यहाँ बने नहीं है, वहाँ से यहाँ पे आए हैं. वाओ. बीच में एक लगून भी आता है, वहाँ से यहाँ शिफ्ट हो गए भाई. क्या ही दिख रहा है वो. I've never seen something like that before in my life. केवढे मोठे मोठे हे बर्फाचे तुकडे. आई शपथ, हे बघा. एवढे कठीण आहेत की मला हाताने तोडता येत नाहीयेत, आणि हात अक्षरशः आता लाल झालेले आहेत. आईसलँड आणि ग्रीनलँड या देशांच्या नावामागे एक मनोरंजक आणि एक गोंधळलेली कथा आहे. अनेक ट्रॅव्हलर्सना प्रश्न पडतो, आईसलँड इतकं ग्रीन आणि ग्रीनलँड इतकं आयसी का आहे? या प्रश्नाचं उत्तर वायकिंग्सच्या काळातील काही घटनांमध्ये दडलेलं आहे. वायकिंग्स जे नॉर्वे आणि डेन्मार्कमधून आलेले काही समुद्री प्रवासी, ते जेव्हा आईसलँडमध्ये आले तेव्हा त्यांना सगळीकडे बर्फच बर्फ दिसला. त्यामुळे त्यांनी या बेटाला आईसलँड असं नाव देऊन टाकलं. पुढे इरिक द रेड नावाचा वायकिंग्समधला एक एक्सप्लोरर, तो जेव्हा ग्रीनलँडला गेला तिथे त्याला सगळीकडे हिरव्या प्रदेशाचे प्रमाण जास्त आढळून आल्याने त्याने त्या देशाला ग्रीनलँड असं नाव दिलं. मात्र कालांतराने वातावरणामध्ये बदल झाले आणि ग्रीनलँडमध्ये अधिक बर्फवृष्टी होऊ लागली. तर आईसलँडमध्ये लाव्हाच्या स्फोटांमुळे वातावरण उबदार होऊन बर्फ वितळला जाऊ लागला आणि आईसलँड हिरवं झालं. आणखीन एक गोष्ट अशी सांगितली जाते की वायकिंग्स लोकांनी त्यांनी शोधलेल्या आईसलँडमध्ये इतर कोणीही लोक येऊ नयेत म्हणून एक अफवा पसरवली होती. आईसलँडमध्ये फक्त बर्फ आहे आणि इथे माणसांसाठी राहणं केवळ अशक्य आहे. अर्थातच काय तर आईसलँड आणि ग्रीनलँडच्या नावांचा इतिहास वायकिंगच्या भ्रामक गोष्टींवर आणि हवामानातील बदलांवर आधारित आहे. त्यामुळे त्या नावांमागे असलेली खरी कारणं आजही कोणाला स्पष्ट कळली नाहीत. सो आम्ही आता नेक्स्ट स्टॉपला चाललेलो आहोत आणि उद्या सकाळी तिथला खूप जबरदस्त व्ह्यू असतो सनराईजचा. कदाचित सनराईज आपल्याला मिळाला पाहिजे. स्वतः आमच्या गाडीत तर संपलेलं आहे पेट्रोल पंपावरती आलेलो आहोत आणि या इथे कोणी पेट्रोल भरायला नसतंय, आपल्यालाच पेट्रोल भरावं लागतं. सो आपण जे पेट्रोल भरलं त्याचं पेमेंट आपण या ग्रॉसरी शॉपमध्ये केलं. त्याचं कारण असं की अख्ख्या पेट्रोल पंपावरती एकही एम्प्लॉई नाही आहे, कोणी मॅनेज करायला नाही आहे. यांचा किती लोकांच्यावरती विश्वास आहे, लोक किती इमानदार असतील की ते स्वतःहून येऊन पेमेंट करून जातील. स्वतः हे जे आहे ते ग्रोसरी शॉप आहे आणि ह्या ग्रोसरी शॉपमध्ये तुम्हाला सगळं मिळेल. म्हणजे इथे लिटरली कपडेसुद्धा मिळतील, म्हणजे जे वुलन कपडे असतात जे इकडे गरजेचे असतात. आपल्या इकडच्या प्राईसपेक्षा 4 टाईम जास्त किंवा 5 टाईम जास्त असं पकडून चला, एवढी कॉस्ट या इथे आहे प्रत्येक गोष्टीसाठी. उन्हाळ्यामध्ये इथे एवढी थंडी आहे. थंडी में कितना ठंडी होगा, बहुत डिप्रेसिंग होता है हमें पता है ना. यहाँ पे लोग कैसे रहते रहेंगे यहाँ पे जितना, जैसे अभी दिन है ना, या रात 12 बजे रात होती है, 3 बजे सनराइज होता है.
समर विंटर टाइम में उल्टा होता है एकदम। विंटर टाइम में आपकी 11 बजे दिन होगा और 2-3 बजे सनसेट हो जाएगा। उसके पूरा दिन बहुत डिप्रेसिंग रहता है, स्नोफॉल होता रहेगा पूरा, बाहर नहीं निकल पाओगे, बहुत डिप्रेसिंग होता है यहाँ पे लोग, बहुत डिप्रेस हो जाते हैं यहाँ पे लोग यहाँ से। हाँ विंटर टाइम में तो बहुत डिप्रेस हो रही है। जितना भी खुश हैं लोग उतना डिप्रेस हो रहे हैं। खुश कहाँ इधर मैदान में देखो कितनी बारिश हो रही है, वो कितनी ठंड है, हमने 4 लेयर पहनी हुई है अभी। ऑल टाइम ते पॅकमध्ये राहायचं म्हणजे अजिबात सोपं नाही आहे यार। तेंजिन का क्या सीन हो गया भाई? आई होप कल बैग मिल जाए एंड ही कैन जॉइन अस अगेन, मज़ा आ जाएगा बिकॉज ही इज़ वेरी हेल्पफुल पर्सन, वेरी गुड, आई लाइक हिम सो मच। और सब वाइब मैच हो रही थी अपनी। वाइब तो मैच हो रही थी। काल रात्री या पेट्रोल पंपाच्या समोरच आम्ही गाडी उभी केलेली आहे आणि आता त्याच्या शेजारी असलेल्या या स्टोअरमध्ये आलो आहे कॉफी घेण्यासाठी। इकडे कॉफीची जी कॉस्ट आहे ती आहे 399 ISK। ISK म्हणजे इकडची करन्सी आहे आणि ती करन्सी आपल्याकडे म्हणजे इथला 1 ISK म्हणजे इंडियातला 0.60 पैसे, म्हणजे 40 पैसे आपल्यापेक्षा कमी आहे ह्यांची कॉस्ट। सो कॉफी पित असताना मला जॉईन केलेला आहे तेंजिन भाई। सो ॲक्च्युअली आता तेंजिन भाईचा हा आमच्यासोबतचा शेवटचा दिवस, शेवटचा म्हणू नाही शकत। आई होप आपकी बॅग मिल जाए। I really hope, man. I really hope. सो याच्यासोबत काय झालंय हे तुम्हाला सांगतो मी की ह्याची जी बॅग आहे, कितने बॅग्स लेके आए थे वैसे तुम? 2 bags. 2 bags. 2 check-in bags. 2 चेक-इन बॅग्स हा घेऊन आला होता कुठून? स्वित्झर्लंड, राईट? तो स्वित्झर्लंडवरून तो आईसलँडला येत असताना 2 चेक-इन बॅग त्याने आणल्या होत्या, त्यातली एकच बॅग त्याला रिटर्न मिळाली। खरं तर दोन्ही चेक-इन बॅग ह्या मिसिंग होत्या आणि त्यातली एक बॅग जी आहे ती त्याला मिळालेली आहे आणि दुसरी बॅग अजून मिळालेली नाही आहे। आता दुसऱ्या बॅगचा विषय असा आहे की त्या बॅगमध्ये होते खूप एक्सपेन्सिव्ह गिअर्स। हा आहे एक सिनेमॅटोग्राफर, ह्याचे खूप एक्सपेन्सिव्ह गिअर्स होते, ऑलमोस्ट 5 ते 10 लाखाचा माल त्या बॅगेमध्ये होता। आणि तिथे एअरलाईन्सला ज्यावेळी तो चेकिंग करत होता त्यावेळी एअरलाईन्सवाले बोलले की हे तुम्ही बॅग इकडे केबिनमध्ये घेऊन जाऊ नका, तुम्ही चेकिंगमध्येच टाका। सो म्हणून ह्याने टाकलं आणि आता ती लोक म्हणतायत की ती बॅग मिसिंग आहे, तर आम्ही तुम्हाला फक्त $1,500 रुपयाचं कॉम्पन्सेशन देऊ मिसिंग झालंय म्हणून। बट $1,500 नथिंग आहे, कारण की ऑलमोस्ट इथे 5 ते 10 लाख रुपये म्हणजे कितने $5,000 राईट, इससे भी ऊपर खर्चा झालेला आहे याचा आणि ते लॉस झालेलं आहे इन शॉर्ट। आणि त्याचं त्याला नाही मिळालं तर त्याचं पूर्ण जे काम आहे ते थांबणार आहे। मूड हाफ करणारी गोष्ट आहे की इतकी चांगली चाललेली ट्रिप, म्हणजे we just started enjoying, right? Obviously, I was like so happy to meet this guy. I mean, he's so friendly and he really, you know, makes everything so happy. And I was really looking forward to those like 5 days with you. Yeah. But then suddenly, I mean, things happened, and I'm like really sad to be honest. मैं तो ये सोच रहा हूँ कि I will go there and then get my bag. Yes. And then join with you guys and then full on enjoyment. एवढंच आपल्याला तुम्हाला सांगायचे की व्हॅल्युएबल वस्तू ह्या तुम्ही चेकिंग बॅग मध्ये टाकत जाऊ नका। जे काही ते तुम्ही सोबत केबिन मध्ये घेऊन चालत जा। And then ऑलवेज करतो। और एक ये है कि मैंने पढ़ा है कि उन लोग ने मुझे बताया कि जब आप चेकिंग लगेज देते हो ना, उससे पहले आप खोल के एक फोटो लेना चाहिए। करेक्ट। उसमें क्या है? लाइक प्रूफ देख सके कि ये है। करेक्ट। या भरपूर टिप्स तुम्हाला आता ह्या कॉन्व्हर्सेशन मध्ये मिळाल्या असतील, तर या सर्व गोष्टींची काळजी घ्या आणि आय होप कोरिया तेंजिन पुन्हा रिटर्न येईल। चला। एयरटेक होता तो हमें पता होता कि कौन से एयरपोर्ट पे अभी तेंजिन का बैग है, and we can just 100% डायरेक्टली वहीं पे जाते। मेरे एक और फ्रेंड के साथ हुआ, पता है, उसकी भी फ्लाइट स्विस से मुंबई आई और स्विस वाले बोल रहे हैं हमने भेज दिया बैग, और ये यहाँ पे इंडिया में बोल रहे हैं हमारे पास तो कोई बैग नहीं आया, स्टिल देयर। उसने बोल के उससे 10 घंटे बाद की मेरे पास एयरटैग में देख पा रहा हूँ कि यहाँ एयरपोर्ट पे पड़ा हुआ है, मेरे को चाहिए। फिर उन्होंने जाके ढूंढा और उनको मिल गया। ये एयरटेक की कहानी। तेंजिनला ही ट्रिप मध्ये सोडावी लागली याचं खूप वाईट वाटलं। त्याला बाय बाय करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो। स्वतः आमचा ब्रेकफास्ट चालू आहे आणि ब्रेकफास्टमध्ये काय आहे तर म्युस्ली, योगर्ट आणि किशमिश। खतरनाक आहे म्हणजे मुस्ली मी मोस्टली दुधासोबत खाल्लेली आहे किंवा गरम पाण्यासोबत, बट हे फर्स्ट टाइम योगर्टसोबत मुस्ली खाणार आहे मी। खतरनाक कॉम्बिनेशन आहे। Nice meet you. Cheers as well. हां ॲक्च्युली झालं काय माहिती आहे काय,
आम्ही रात्री जे जेवण बनवलं की नाही त्याची भांडी अजून आपण घासलेली नाही आहेत. काय आहे की आपल्याला ती भांडी धुण्यासाठी आता जागा शोधायची, तोपर्यंत आपल्याला जेवण बनवता येणार नाही. तोपर्यंत मग काय करायचं तर मगाशी ऑलरेडी आम्ही तिकडे कॉफी आणि काही स्नॅक्स खाल्लेले आहेत. आता जरा हे खाऊन पोट भरेल आणि आम्ही पुढची जर्नी आता सुरू करणार आहोत. कारण की काय झालं माहिती आहे का की प्रचंड पाऊस आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला शूट पण नाही करता येत आणि दिसतसुद्धा नाही आहे काही. त्यामुळे इथे जे लोकेशन आम्ही ज्यासाठी इथे आलो होतो रात्री ते लोकेशनसुद्धा बघता येत नाही आहे. सो आता आम्ही पुढे चाललेलो आहोत जिथे पाऊस कमी. वेदर फोरकास्ट आम्ही चेक केलेलं आहे की जिकडे वेदर फोरकास्टमध्ये आम्ही बघतो की पाऊस नाही तिथे जाणार आणि उद्या कदाचित ते जर आपल्याला एक्सप्लोर करता आलं तर बघू. आणि मग रिटर्न येताना ही जी राहिलेली लोकेशन्स आहेत ती कवर करायची. जसं की कालचा डायमंड बीच राहिलेला आहे किंवा त्याच्या आधीचं एक लोकेशन होतं जे की खूप मिस्टिरियस होतं. या इट हॅपन्स, कारण की हे आईसलँड आहे, काही होऊ शकतं इकडे. मित्रो, आपण आता आलेलो आहोत एका अशा ठिकाणी ज्याचं आपल्याला नावच माहीत नाही आहे, बट नजारा विहंगम आहे. OMG, काय हा नजारा आहे. मला इतकी थंडी वाजते तरी पण हे बघून माझ्या चेहऱ्यावरती ही स्माईल आलेली आहे. नजारा हा आहे तो, कसला सुंदर दिसतोय. हा छोटासा आहे हा धबधबा, पण काय सिनिक आहे यार. प्रत्येक ठिकाणी आपल्याला थांबता येणार नाही आहे, बट काही अशी मोजकी ठिकाण आहेत जिथे थांबल्याशिवाय राहत नाही यार. आईसलँडमध्ये दिसेल ती जागा एक पर्यटन ठिकाण आहे. इथल्या वॉटरफॉल्सची संख्या तर इतकी आहे की त्यांची मोजणीच अजून झाली नाही. त्यात असे जे रस्त्यालगत असलेले काही वॉटरफॉल्स आहेत जे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. ज्या क्षणाची आम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे. तो म्हणजे आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे. आणि काय हा परिसर आहे यार. जन्नत, स्वर्ग, विहंगमच्या पलीकडचा हा नजारा मला इथे अनुभवायला मिळतोय. लिटरली शब्दात व्यक्त नाही करू शकत आहे. अंकित भाई, फाइनली रियली यार, मुझे लगा कि आज के दिन में हमें ये देखने को नहीं मिलेगा जहाँ पे हम थे. इतना बारिश था, आम्हाला असं वाटलं की आता आमचं वेस्ट जातं इकडचे 2 दिवस. सिरियसली, बट अभी ये बहुत पॉझिटिव्ह फील करा रहा है मेरे को. मस्त यार, कसला नजारा आहे हा. आज आम्ही करणार होतो तब्बल 400 किलोमीटरचा प्रवास. त्यामुळे कारची सर्व सूत्रे आता मी माझ्या हाती घेतली होती. मित्रांनो, 3 वर्षापूर्वी मला कार अजिबात येत नव्हती. डायरेक्ट मी माझी कार घेतली, कार शिकलो, महाराष्ट्रात बऱ्यापैकी मी ड्राईव्ह केलं आणि थेट मी आईसलँडमध्ये ड्राईव्ह करतोय. ओ माय गॉड, आय कांट बिलीव्ह. आणि बघताय का समोरचे नजारे, म्हणजे मगाशी थोडंसं ॲडव्हेंचरस होतं ते धुक्यामुळे, पावसामुळे, आणि आता इतकं सुंदर, इतकं विहंगम, म्हणजे त्याला शब्द नाही येत माझ्याकडे. आम्ही पोचलो आहोत आमच्या फायनल डेस्टिनेशनला. स्टुडियागल यांच्या इकडचं वेगळंच प्रोनाऊन्सिएशन आहे. आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत 10:30 आणि आता आम्ही जेवण बनवतो आतमध्ये. जेवण करून लगेच झोपणार आहोत, कारण की सकाळी आम्हाला उठायचे 3 ते 3:30 4 वाजता आम्हाला, कारण की तिथे आम्हाला या इथून पुन्हा वरती आपल्याला गाडी घेऊन जायचं आहे. आणि ते एक आयकॉनिक लोकेशन खूप युनिक आहे जे तुम्हाला उद्याच कळेल.